नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। निधीचा वितरण सुद्धा रितसर पंचायत समिती तालुका लेवलवरती 13ही तालुक्यामध्ये तो निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्दळ करण्यात आला होता। त्या पैशाचा उपयोग कशा पद्धतीने केला याचं खंडन आम्ही स्टँडिंग कमिटीला मागची जी जिल्हा परिषद झाली होती त्या स्टँडिंग कमिटीमध्ये तो मुद्दा आम्ही उचलला। मुद्दा उचलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक चौकशी गठीत करण्यात आली। ती चौकशी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यामध्ये कॅपो बीडीओ भागवत मॅडम असे 3 अधिकारी यांनी ती कमिटी गठन केली होती। तो अहवाल त्या ठिकाणी आला, त्या अहवालामध्ये स्पष्ट स्वरूपाचं त्यामध्ये दिसून आलं की यामध्ये 1,06,00,000 जे वर्धित करण्यात आले होते त्याचा परिपूर्ण गैरव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आला। तशी तक्रार आम्ही पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना सुद्धा आम्ही सादर केली। त्यावेळेस तात्काळ त्या चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करायची त्यावेळेस पालकमंत्र्यांनी आदेश सुद्धा दिले होते आणि त्यानुसार जो अहवाल जिल्हा परिषद तयार झाला त्या अहवालाच्या आधारावरती 13 ज्या सीडीपीओ आहेत त्या सीडीपीओवरती आणि जो कंत्राटदार आहे बन्सल म्हणून त्या बन्सलवरती गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्ह्याची कॉपी सुद्धा आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याकडे मी दाखवत आहे। त्याच्यामध्ये 409, 420 आणि 120B अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला सांगायचं आहे की 13 सीडीपीओवरती गुन्हे दाखल करून मोकळं होऊन चालणार नाही, कारण 13ही सीडीपीओनी पोलीस स्टेशन आणि सीओला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की आम्हाला हा घोटाळा कुणी करायला लावला। त्याच्यामध्ये एक उच्च पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाधिकारी ज्यांचा समावेश त्यामध्ये आहे आणि त्यांनी लिहून दिल्याच्या नंतर सुद्धा फक्त सीडीपीला टार्गेट करून या पदाधिकाऱ्यांना सोडण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठेतरी दबाव टाकून करण्यात आलं अशी शंका आम्हाला आहे। त्यानुसार आता पुढची मागणी जी आमची राहणार आहे ती आमची पुढची मागणी अशी राहील की या 13 सीडीपीओनी जे त्यांच्या तक्रारीमध्ये लिहून दिलं आहे की हा घोटाळा करण्याच्या पाठीमागे कुणाचा फोन आला, कुणाचा दबाव होता आणि याच्यामध्ये मोठी रक्कम कोणी गृहीत केली याचा खुलासा देखील सीडीपीच्या माध्यमातून पोलीस तपासण्यामध्ये सीओला जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्याचा खुलासा आला आहे। परंतु तशी त्यावरती कारवाई न करता फक्त सीडीपीवरती कारवाई करून जिल्हा परिषद कुठेतरी पळीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न जो करत आहे त्या विरोधातच आम्हाला आपल्या सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून आम्ही शासनाची एक समिती गठन करावी आणि शासनाच्या समितीला गठन करून या पाठीमागे ज्याचा हात आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोक करत आहोत। काँग्रेसची सरकार आहे, त्यामध्ये अध्यक्ष 100% अध्यक्ष आहे आणि सर्व सीडीपीओनी आपल्या पत्रामध्ये सीओला ते निवेदन जे दिलं त्यांची जे हे तपासणी झाली त्यामध्ये त्यांनी सीओने लिहून दिलेलं आहे त्यांना सीओला यामध्ये आम्हाला दडपण टाकून फोनद्वारे मेसेजद्वारे आमच्यावरती कुठेतरी प्रेशर टाकून हे काम करायला लावलं आहे असं स्पष्ट सीडीपीओचं मत आहे त्यामध्ये। कारण सीडीपीओ हा काही टेक्निकल व्यक्ती नाही आहे की पैसा आल्यानंतर खर्च कसा करायचा त्याचं टेक्निकल शैक्षणिक कसं करायचं त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज होती। आपल्या प्रेसच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदेच्या पत्रकाराच्या माध्यमातून अनेक मुद्दे आम्ही जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी उचललेले आहेत। मागच्या वेळेस सुद्धा 2-3 प्रकरण झाले ते सुद्धा आम्ही उचलले आहे। 2.5 वर्ष काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्यांचे बरेचसे घोटाळे दाबून ठेवले। कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार जिल्हा परिषदेने केले। अनेकदा आम्ही आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून मुद्दे उचलले, परंतु त्यावेळेस त्याची सरकार होती त्याच्यानंतर सुद्धा आम्ही लोक सातत्याने त्यांचे मुद्दे उचलत आहोत। आता जर चौकशी जर लावली तर जिल्हा परिषदेचे अनेक मोठे घोटाळे आपल्या लोकांच्या समोर येत्या काळामध्ये नक्की तुम्ही सत्तेतच होते आणि तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होते, मग आता तुमच्या काळातच की हा घोटाळा झालेला आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? म्हणजे त्यामध्ये तुम्ही सुद्धा काँग्रेस सोडल्यानंतर झाला
नाही, या अगोदरही झालेलं आहे ना. म्हणून आणि उद्धव ठाकरे असतानाचा काळातला बोलले आहे ना, तेव्हा झालेला आणि तेव्हा तुम्ही उपाध्यक्ष होते. तेव्हा तुम्ही उपाध्यक्ष होते. तुमच्याच काळात हा भ्रष्टाचार झालेला आहे. नाही नाही, हा भ्रष्टाचार आता झालेला आहे. हा भ्रष्टाचार आता झालेला आहे. श्रेणीवर्धन मधनं जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे पैसे आलेले आहेत जिल्हा परिषदा 1,06,00,000 रुपयाचा हा जो घोटाळा आहे, खरं तर याची तांत्रिक बाजू अशी आहे की महिला बालविकासचे अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे तांबे साहेब यांनी 1,06,00,000 रुपयाचा ते अमाऊंट पहिले सभागृहाची त्या ठिकाणी जनरल बॉडीची त्या ठिकाणी मंजुरी घेणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. त्याच्यानंतर समितीची सुद्धा मंजुरी घेणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. पंचायत समितीमध्ये जेव्हा हा पैसा गेला तेव्हा पंचायत समितीच्या सभागृहाची सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी घेणं आवश्यक होतं. पण यांनी आपलं याचं निवडणुकीचं याचं जे आचारसंहितेचं औचित्य साधून याच्यामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये बिजी राहतात आणि आपलं काम कसं साध्य करून यायचं असा हा प्रकार करून त्यांनी हा घोटाळा त्या ठिकाणी केला. आता ते म्हणणं नाही. मनोहर भाऊ, तुम्ही म्हणजे 2000 फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर तुम्ही काँग्रेसमध्ये होते, उपाध्यक्ष सुद्धा आले. तुमच्या काळात घोटाळा नाही करा आणि जसे तुम्ही भाजपमध्ये गेले. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।